मित्रांनो, आपण फायनल अकाउंटचा नेक्स्ट क्वेश्चन 9 नंबरकडे वळत आहोत. मार्च 2017मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. याच्यामध्ये करंट अकाउंट आहे. आपण मागचा क्वेश्चन करंट अकाउंटचा बघितला, यात पण करंट अकाउंट आहे. मी तुम्हाला मागच्या क्वेश्चनला सांगितल्याप्रमाणे करंट अकाउंटला एका पार्टनरचा बॅलन्स डेबिटला येईल, एका पार्टनरचा बॅलन्स क्रेडिटला पण येऊ शकतो. असा हा क्वेश्चन आहे. आपण त्याला चेक करू. छान क्वेश्चन आहे. त्यानंतर फर्निचरवर सुद्धा एक ॲडजस्टमेंट आहे, ती पण चांगली ॲडजस्टमेंट आहे. तर बघू आपण. जया अँड माया आर पार्टनर्स इज अ फर्म शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशिओ ऑफ 2:3. 2:3 यांचा रेशो आहे. दोन पार्टनर्सचे नाव आपल्याला माहिती पडले, जया आणि माया. क्वेश्चन तुमच्याकडे लिहिलेला असेलच. With the help of trial balance and adjustment given below, you are required to prepare their trading and profit and loss account for the year ending 31st March 2013. आपल्याला एंडिंग पण माहिती पडली अँड द बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट, आणि बॅलन्स शीट पण आपल्याला बनवायचं त्याच दिवसाचं. आता आपण हिंट घेऊ. इथे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, वरच्या पॅराग्राफला जया आणि माया दोन पार्टनर आहेत, रेशो 2:3 आहे, एंडिंग पण दिलेली आहे. आता आपण हिंट घेऊ कोणता बॅलन्स कुठं येईल. तर बघा, परचेसेस. मी सांगण्याच्या अगोदर तुमचे बॅलन्सेस टिक झालेले असले पाहिजे, कारण क्वेश्चन तुम्हाला मी अगोदर सेंड केलेला आहे. परचेसेस आपण घेणार ट्रेडिंगच्या डेबिटला, इन्शुरन्स खर्च आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, रेंट पण खर्च आहे पी डीला, ऑफिस एक्सपेन्सेस खर्च आहे पी डीमध्ये ट्रान्सफर होईल, लँड अँड बिल्डिंग ॲसेट्स, प्लांट अँड मशिनरी ॲसेट्स, फर्निचर ॲसेट्स, कॅरिएज इनवर्ड परचेस संबंधी खर्च आहे ट्रेडिंगचे डेबिट, सन्ड्री डेटर्स ॲसेट्स, स्टॉक टी डी. त्यानंतर वेजेस अँड सॅलरी. बघा, हे लक्षात घ्या, आपण वेजेस टी डीला घेतो आणि सॅलरी पी डीला घेतो. दोघी सोबत आलेले आहेत. दोघी जर सोबत आले असतील, कधी वेजेस अँड सॅलरी येईल किंवा सॅलरी अँड वेजेस येईल. तर लक्षात ठेवा, अगोदरचा बॅलन्स कोणता दिलेला आहे, वेजेस दिलेला आहे, तर सरळ त्याला ट्रेडिंगच्या डेबिटला ट्रान्सफर करून टाका. कॅश इन हँड ॲसेट्समध्ये येईल, कॅश ॲट बँक पण ॲसेट्समध्ये येईल. ड्रॉईंग, आता कॅपिटलच्या आपण डेबिट साईडला घेतो नॉर्मली, पण बघा क्रेडिट साईडला कॅपिटल आणि करंट दोघी अकाउंट दिलेले आहेत. दोघी अकाउंट जर सोबत दिलेले आहेत, तर आपल्याला ड्रॉईंगचा बॅलन्स करंट अकाउंट्सच्या डेबिटला घ्यावा लागेल. करंट अकाउंटची डेबिट लक्षात घ्या. बॅलन्स कुठं घेतो आहे. त्यानंतर क्रेडिट साईडचे बॅलन्स बघू. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटीमध्ये येईल, सेल्स टी सीमध्ये. बघा आता रे मित्रांनो, पहिल्यांदा अशी ॲडजस्टमेंट आलेली आहे. आर डी डी क्रेडिटला दिलेला आहे. याला आपण कुठे येईल ते नंतर बघू. याला फक्त आपण ओल्ड आर डी डी नाव टाकून ठेवू. हे मी आन्सर सॉल्व करताना व्यवस्थित तुम्हाला समजून देतो. आणि याच्याविषयीची जी एक महत्त्वाची नोट्स आहे, ही तुम्हाला मी कागदावर लिहून ग्रुपमध्ये सेंड करून देईल. तर फक्त लक्षात ठेवा, हा ओल्ड आर डी डी आहे. 11वीमध्ये आपण या संबंधित बऱ्याचशा ॲडजस्टमेंट कवर केल्या होत्या. कमिशन क्रेडिट साईडला आलेलं आहे, म्हणजे आपलं इन्कम आहे पी सी. कॅपिटल आणि करंट, बघा लक्षात घ्या, कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट जर दोघी सोबत दिले असतील, तर अशा वेळेस कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स जो आहे तो फिक्स मानायचा आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटीमध्ये डायरेक्ट लिहून घ्यायचा. लक्षात घ्या, कॅपिटलचा बॅलन्स आणि करंट अकाउंटचा बॅलन्स दोघी सोबत दिले असतील, तर कॅपिटलचा बॅलन्स आपण फिक्स मानायचा, त्यात काही चेंजेस न करता डायरेक्ट त्याला लायबिलिटीमध्ये नोंद करायची. आणि कॅपिटल अकाउंटच्या ऐवजी अकाउंट ओपन करायचं करंट अकाउंट, अकाउंट ओपन करायचं करंट अकाउंट. आणि जया आणि मायाचा दोघांचा पण क्रेडिट बॅलन्स आहे करंट अकाउंटच्या क्रेडिटला घेऊ. काही शंका असेल याविषयी तर मला ग्रुपवर मेसेज करा किंवा कॉल करून विचारा, मी समजून देईल. फक्त 4 ॲडजस्टमेंट आहेत, पण इम्पॉर्टंट आहेत, समजून घ्या. त्यातली पहिली ॲडजस्टमेंट तर सोपी आहे. क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट 22,600. याचा परिणाम पहिला ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि दुसरा परिणाम बॅलन्स शीटच्या ॲसेट्सला. सेकंड इफेक्ट, परचेसेस इन्क्लूड परचेस ऑफ फर्निचर. बघा, परचेसेसवर ॲडजस्टमेंट आलेली आहे. परचेसेस इन्क्लूड, इन्क्लूडचा अर्थ होतो समाविष्ट असणे. इन्क्लूडचा अर्थ होतोय समाविष्ट असणे. परचेसेस इन्क्लूड परचेस ऑफ फर्निचर ऑफ ₹10,000 मेड ऑन 1 ऑक्टोबर 2012.
बघा 1 ऑक्टोबर 2012ला जे आपण फर्निचर खरेदी केलं होतं 1 ऑक्टोबर 12ला, तर ती आपली नॉर्मली फर्निचर जर खरेदी केलं तर आपली काय असते ॲसेट्स. कारण बघा आपण फर्निचर डेबिट साईडला पाहायला आपण त्याला ॲसेट्सला घेतो आणि परचेस ट्रेडिंगच्या डेबिटला घेतो. लक्षात घ्या आपण परचेसमध्ये फक्त कसली नोंद करतो, जर आपण माला संबंधित जर खरेदी केली असेल, माल खरेदी केला असेल तर आपण त्याला परचेस म्हणतो. हे तुम्हाला मी 11वीला समजावून दिलेलं आहे. जर माल खरेदी केला असेल तरच परचेस म्हणणार. माल म्हणजे काय, जी वस्तू आपण आणून पुन्हा विकत आहोत त्याला आपण माल म्हणणार. तर मला सांगा फर्निचर आपण वापरण्याकरता खरेदी केलेलं असतं की विकण्याकरता? नक्कीच वापरण्याकरता. आणि विकण्याकरता जर खरेदी केलं असेल तर आपलं दुकान फर्निचरचं होऊन जाईल, तेव्हा फर्निचरला आपण परचेस म्हणणार किंवा गुड्स म्हणणार. बरोबर आहे. इथे फर्निचर म्हटलं म्हणजे आपलं फर्निचरचा शॉप नाही. तर हे अगोदर लक्षात घ्या. आता मला सांगा परचेसमध्ये फक्त कसली नोंद करणार आपण, गुड्सची. आणि फर्निचर ही आपली काय आहे ॲसेट्स. म्हणजे ॲसेट्स खरेदी केल्यावर परचेसमध्ये कधीच नोंद नाही होणार. लक्षात घ्या ॲसेट्सला आपण कधी खर्च दाखवत नाही. या परचेसला नियम लागतो नॉमिनल अकाउंटचा, तर याला नियम लागतो रिअल अकाउंटचा. तर याला नॉमिनलचा कावर हा खर्चामध्ये दाखवतो, तर ही आपली ॲसेट्स आहे. तर काय झालं आहे बघा यांच्याकडनं, परचेसवर ॲडजस्टमेंट अगोदर परचेसवर टिक करून घेऊ आपण, फर्निचरवर पण टिक करून घेऊ, दोघांवर ॲडजस्टमेंट आहे. परचेस इंक्लूड म्हणजे समाविष्ट असणे. परचेसेस 1,09,000 जे परचेस दिलेले आहेत त्यात समाविष्ट आहे परचेस ऑफ फर्निचर 10,000. तर 10,000चं फर्निचर आपण खरेदी केलं ते चुकून या परचेसमध्ये लिहिलं गेलेलं आहे. म्हणजे पहिला परिणाम याच्यामधून पहिले काय होईल, परचेसमधून फर्निचर लेस. तर सगळ्यात अगोदर पहिला परिणाम मायनस परचेस, हा झाला पहिला परिणाम. लक्षात घ्या काय होईल अगोदर, परचेसमधून फर्निचर मायनस. आता 10,000 मेड ऑन 1 ऑक्टोबर 12 आणि ते आपण 1 ऑक्टोबर 12ला बनवलं. तर परचेसमधून जर फर्निचर लेस केलं तर इकडे फर्निचरमध्ये ॲड करून टाका. तर इकडे आपण फर्निचरला त्याला ॲड करून टाकू. तर लक्षात घ्या आता कुठे काय नाव देणार, परचेसमधून लेस करताना फर्निचर नाव द्या आणि फर्निचरमध्ये ॲड करताना परचेस नाव द्या. सिम्पल आहे. पण लक्षात घ्या हे कधी घडलेलं आहे 1 ऑक्टोबर 12ला. म्हणजे हे 10,000चं फर्निचर आपण 1 ऑक्टोबर 12ला खरेदी केलेलं आहे. हे तुम्हाला मी उदाहरण सॉल्व करताना तारीख व्यवस्थित लिहून देईल. आणि हे जे फर्निचर आहे आपल्याकडे ओपनिंगचं शिल्लक आहे. म्हणजे दोन प्रकारचे फर्निचर आपल्याकडे होऊन गेले, एक 15,000चं आणि एक 10,000चं, झाले 25,000. हे 15,000चं जे आहे हे कधीचं असेल फर्निचर, जरी तुम्हाला बॅलन्स 31 मार्च 13चा दिलेला असेल पण हा 1 एप्रिल 12चं फर्निचर आहे. म्हणजे ओपनिंगचं फर्निचर आहे हे आपल्याला क्लोजिंगला दिलेलं आहे. लक्षात घ्या. आणि त्यानंतर 6 महिन्यांनी आपण हे खरेदी केलेलं आहे. हे मी याच्याकरता समजून सांगतो आहे कारण पुढे याच्यावर जर डेप्रिसिएशन जर आहे तर याच्यावर 12 महिन्यांचं डेप्रिसिएशन घ्यावं लागेल आणि याच्यावर 6 महिन्यांचं घ्यावं लागेल, म्हणून मी हे समजून देतो आहे. पुढे क्लिअर करू आपण. तिसरी ॲडजस्टमेंट, डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 10%. लँड अँड बिल्डिंगवर डेप्रिसिएशन आहे, प्लांट अँड मशिनरीवर 10% आहे आणि फर्निचरवर 10% आहे, 20% आहे. कशावर बघा, लँड अँड बिल्डिंगवर आहे, प्लांट अँड मशिनरीवर आहे आणि फर्निचरवर आहे. इतक्या बॅलन्सवर आपल्याला ॲडजस्टमेंट दिली डेप्रिसिएशनची. आणि काय करतो डेप्रिसिएशन, सगळ्यात पहिले संबंधित ॲसेट्समधून लेस आणि दुसरा परिणाम प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. इथपर्यंत हे क्लिअर झालं. आता राहिला विषय फर्निचरवर 20% डेप्रिसिएशन आहे. आपल्याकडे फर्निचर दोन प्रकारचे आहेत, हे 15,000चं सेपरेट आहे आणि 10,000चं हे सेपरेट आहे. तर 15,000चं जे फर्निचर आहे ते 1/4/12 पासून वापरतो आहे 31/3/13पर्यंत, पूर्ण 12 महिने वापरलं आहे, त्यावर 12 महिन्यांचं येईल. आणि 10,000चं 1 ऑक्टोबर 12ला खरेदी केलं आहे, 31 मार्च 13पर्यंत 6 महिने होत आहेत, 31 मार्च 13पर्यंत 6 महिने होत आहेत, त्यावर 6 महिन्यांचं डेप्रिसिएशन करणार. हे मी तुम्हाला थोडंसं कागदावर पण समजून देईल आन्सर सॉल्व करताना. पुढे शेवटचे ॲडजस्टमेंट, क्रिएट RDD ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. बघा डेटर्सवर ॲडजस्टमेंट, आपण डेटर्सवर टिक करू. डेटर्सवर क्रेडिटला RDD आहे, डेबिटला बॅड डेप्स वगैरे दिलेलं नाही. लक्षात घ्या हा कोणता RDD असतो, ओल्ड, 2,000 रुपये आहे. डेटर्सवर 5% RDD करायचा आहे. 88,000 रुपयांवर 5% जर आपण काढले तोंडी, 4,400 रुपये आपल्यासमोर येत आहेत.
4400 कधी पण लक्षात घ्या, ॲडजस्टमेंटचा RDD हा न्यू RDD असतो. हे तुम्हाला मी सगळं लिहून कागदावर लिहून सेंड करेल ग्रुपवर, तुम्ही तुमच्या वहीवर लिहून घ्या. ॲडजस्टमेंटचा RDD नेहमी कोणता असतो? न्यू. तर ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटचा नेहमी कोणता असेल? ओल्ड. हे कधी पण अगोदर लक्षात घ्या. यानंतर समजलं का बघा, हे ॲडजस्टमेंटचा RDD नेहमी कोणता असतो? न्यू. तर ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटचा नेहमी कोणता राहील? ओल्ड. आता राहिला प्रश्न, डेटर्समधून नेहमी न्यू RDD म्हणजे ॲडजस्टमेंटचा RDD लेस होईल. डेटर्समधून RDD नेहमी न्यू लेस होईल. तर न्यू RDD 88,000 रुपयांवर जर आपण 5% जर काढले तर अमाऊंट निघून येत आहे 4,400 रुपये. अमाऊंट येते आहे 4,400. हा कोणता RDD होऊन जाईल? न्यू RDD. लक्षात घ्या, हा झाला न्यू RDD आणि हाच डेटर्समधून लेस होईल. मायनस डेटर्स. इतकं कळलं. आता डेटर्समधून लेस केल्यानंतर हा न्यू RDD 4,400 आणि ओल्ड किती? फक्त 2,000. कोणता मोठा येतोय? न्यू RDD. जर न्यू RDD मोठा असेल, लक्षात घ्या, न्यू RDD जर मोठा असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्सच्या डेबिट साईडला, शब्दांकडे लक्ष द्या, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्सच्या डेबिट साईडला न्यू मायनस ओल्ड. बघा तुमच्या माहितीसाठी मी इथे लिहून पण देतो. जर न्यू RDD मोठा आहे तर काय करणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला न्यू RDD मायनस ओल्ड RDD. याच्या विरुद्ध जर ओल्ड RDD मोठा असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्सच्या क्रेडिट साईडला ओल्ड मायनस न्यू. एकदम सिंपल लक्षात ठेवा. लेस करताना मोठ्या RDD मधून लहान RDD लेस होईल. जर न्यू RDD मोठा असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, ओल्ड RDD मोठा असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. विषय संपून जाईल. आता तुम्ही सर्व आन्सर आखून ठेवायचं आहे. आपण आता पुढे आन्सर सॉल्व करू. बघा मित्रांनो, मी अकाउंट्स ड्रॉ करून बॅलन्सेसचे फक्त नावं लिहून ठेवलेले आहेत. अमाऊंट अजून एक पण लिहिलेली नाही. थोडासा वेळ वाचवण्यासाठी मी हे लिहून ठेवलेलं आहे. आता आपण बॅलन्सेस ट्रान्सफर करू. ज्यांच्यावर ॲडजस्टमेंट असेल त्याच्याकरता आपण जागा पण सोडू. एखाद दोन ॲडजस्टमेंट थोडं समजून देण्याचे आहेत, ते मी क्वेश्चन सॉल्व करताना समजून देतो. क्वेश्चन तुमच्या समोर असला पाहिजे. तर बघा आता ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला बघा, सगळ्यात पहिला बॅलन्स आहे परचेसेस 1,09,000 आणि त्यावर ॲडजस्टमेंट आहे. अमाऊंट आपण इनर कॉलममध्ये घेऊ 1,09,000. ॲडजस्टमेंट जेव्हा येईल तेव्हा आपण बघू. बॅलन्स इनर कॉलममध्ये लिहून आपण सोडून दिलं. इन्शुरन्सचा बॅलन्स आहे 3,700. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येईल. ॲडजस्टमेंट काहीच नाही म्हणून अमाऊंट बाहेर. यानंतर पुढचा बॅलन्स आहे रेंट रेट्स अँड टॅक्सेस 14,600. तो पण बॅलन्स ॲडजस्टमेंट नाही, अमाऊंट डायरेक्ट बाहेर घेऊ 14,600. याच्यानंतर पुढचा बॅलन्स लगेच आहे ऑफिस एक्सपेन्सेस 7,300. ॲडजस्टमेंट नसल्यामुळे अमाऊंट डायरेक्ट आउटर कॉलममध्ये. यानंतर ॲसेट्सचे बॅलन्सेस दिले आपल्याला कंटिन्यू 2-3. लँड अँड बिल्डिंग 3 लाख रुपयाचा बॅलन्स आहे. ॲडजस्टमेंट त्यावर असल्यामुळे आपल्याला अमाऊंट इनर कॉलममध्ये घ्यायची आहे 3 लाख रुपये. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी 60,000 इनर कॉलममध्ये येईल. पुन्हा फर्निचर 15,000 रुपये इनर कॉलममध्ये येईल. मी तुम्हाला क्वेश्चनमध्ये समजून दिलं बघा. हा जो बॅलन्स आहे हा 1/4/2012चा बॅलन्स आहे. त्यानंतर कॅरिएज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंट्सच्या डेबिट साईडला नाव लिहून ठेवलं आहे मी 3,700 रुपये. 3,700 बाहेर ॲडजस्टमेंट नसल्यामुळे. सन्ड्री डेटर्स पुन्हा ॲसेट साईडला या. सन्ड्री डेटर्सची अमाऊंट 88,000. ॲडजस्टमेंट असल्यामुळे अमाऊंट इनर कॉलममध्ये घेऊ 88,000. यानंतर पुढचा बॅलन्स आहे स्टॉक ॲज ऑन 1/4/2012. बघा मी सांगितल्याप्रमाणे 1/4/12 ही डेट म्हणजे ह्या तारखेचा स्टॉक. म्हणजे हा कोणता स्टॉक आहे? ओपनिंग. याचा अर्थ
हे जे फर्निचर आपले इथे आहेत हे पण ओपनिंगचे आहेत 15,000 रुपये. ओपनिंग स्टॉक आपण ट्रान्सफर करू 32,800. याच्यावर काही ॲडजस्टमेंट नसते, आपण अमाऊंट बाहेर घेऊ 32,800. वेजेस अँड सॅलरी हे पण ट्रेडिंगच्याच डेबिटला 28,600. ॲडजस्टमेंट नसल्यामुळे अमाऊंट पुन्हा बाहेर. यानंतर कॅश इन हँड कॅश ॲट बँक दोन बॅलन्स आहे, ॲसेट साईडला ट्रान्सफर करू. ॲसेटला कॅश इन हँड नाव टाकून ठेवलं आहे पण ॲडजस्टमेंट नसते, अमाऊंट बाहेर 4,700. कॅश ॲट बँक 40,200 अमाऊंट बाहेर. याच्यानंतर ड्रॉइंगचा बॅलन्स आहे, आपण ॲक्च्युली करंट कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला घेतो पण इथे आपण करंट अकाउंट ओपन केलेलं आहे. का बरं ओपन केलं हे लक्षात आलं असेल. 500 रुपये 1,500 रुपये. नंतर सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटीमध्ये 45,600 अमाऊंट डायरेक्ट बाहेर, ॲडजस्टमेंट काहीच नाही. यानंतर सेल्स 1,94,000 ट्रेडिंग अकाउंट्सच्या क्रेडिट साईडला ॲडजस्टमेंट काहीच नाही, अमाऊंट डायरेक्ट बाहेर ट्रान्सफर कर. RDD ओल्ड दिलेला आहे बघा क्रेडिट साईडला. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय, क्वेश्चन मी जेव्हा सॉल्व करतोय त्यावेळेस क्वेश्चन तुमच्या समोर असला पाहिजे. RDD 2,000 रुपये दिलेला आहे, तो ओल्ड RDD आहे, ॲडजस्टमेंटच्या वेळेला क्लिअर करू. त्यानंतर पुढचा बॅलन्स आहे कमिशन 5,500 क्रेडिट साईडला आल्यामुळे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला 5,500. कॅपिटल अकाउंट्सचा बॅलन्स आहे आणि करंट अकाउंट्सचा बॅलन्स आहे. दोघी बॅलन्स सोबत जर दिले असतील तर कॅपिटलचा बॅलन्स फिक्स मानून त्याला लायबिलिटीमध्ये ट्रान्सफर करायचा. जयाचा बॅलन्स 2 लाख आणि मायाचा बॅलन्स 2,50,000, टोटल 4,50,000. आणि करंट अकाउंटचा बॅलन्स दिलेला आहे तर आपण त्याकरता अकाउंट ओपन केलेलं आहे. दोघांचाही बॅलन्स क्रेडिटला दिलेला आहे, लक्षात घ्या. क्रेडिटला दिला म्हणून आपण दोघांचा क्रेडिटला घेणार. डेबिटला असेल एखाद्याचा आपण डेबिटला घेतला असता. दोघांचा पण इथे क्रेडिटला आहे. पहिल्याचा 3,500, नंतर 9,100. आणि इथपर्यंत आपले सर्व बॅलन्सेस लिहून ट्रान्सफर झालेले आहेत. इथपर्यंत जर कोणाला आन्सर चेक करायचं असेल तर इथे व्हिडिओ पॉज करून आन्सर चेक करून घ्या इथपर्यंत ज्यांनी क्वेश्चन सॉल्व केला असेल. आता आपण ॲडजस्टमेंट सॉल्व करू. ॲडजस्टमेंट बघा मित्रांनो, सोप्या ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. पहिले ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक डायरेक्ट ट्रेडिंग अकाउंट्सच्या क्रेडिट साईडला पहिला परिणाम. क्लोजिंग स्टॉक 22,600 रुपये. आणि मग बॅलन्स शीटच्या ॲसेट्सला पण येईल क्लोजिंग स्टॉक 22,600 रुपये. पहिली ॲडजस्टमेंट आपण संपवली. आता बघा मित्रांनो, दुसरी ॲडजस्टमेंट इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. काय म्हटलं आहे बघू आपण. दुसऱ्या ॲडजस्टमेंटला परचेसेस इन्क्लूड्स परचेस ऑफ फर्निचर ऑफ ₹10,000 मेड ऑन 1 ऑक्टोबर 2012. मेड म्हणजे बनविले. आपण काय केलं, एक फर्निचर बनवलं आणि ते फर्निचर जर बनवलं तर ते काही आपली खरेदी नाही आहे. खरेदीमध्ये ह्या परचेसला आपण नोंद फक्त कोणती करतो, मालाची खरेदी केली असेल तर. पण फर्निचर तर आपल्यासाठी ॲसेट्स आहे. मग ते फर्निचर जर खरेदी केलेलं आहे तर या फर्निचर ह्या 15,000मध्ये फर्निचर ॲड व्हायला पाहिजे होते, पण चुकून काय झालं आहे परचेसेसमध्ये लिहिले गेले आहेत. मग सगळ्यात पहिलं रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स आहे. सगळ्यात पहिले फर्निचरमधून आपण परचेसमधून फर्निचर आपण अगोदर लेस करू. 11वीमध्ये लक्षात घ्या आपण शेवटी एक टॉपिक घेतला होता एरर्स अँड देअर रेक्टिफिकेशन. त्याच्यामध्ये आपण याच्या एंट्रीज पूर्ण शिकलो होतो. तर बघा सगळ्यात पहिले काय करणार, परचेसमधून लेस करून टाकू 10,000, 99,000 बाहेर. इथे परचेसचा विषय संपला. आणि परचेसमधून लेस का बरं केला आपण, कारण तो फर्निचर ॲसेट्सची अमाऊंट आहे, ॲसेटला ॲड व्हायला पाहिजे होती. तर ॲसेटला ॲड पण करून टाकू आपण 10,000. मग आता आपल्याकडे टोटल फर्निचर झालेलं आहे 25,000 रुपयांचं. आता बघा मित्रांनो, 2 फर्निचर आपल्याकडे अवेलेबल आहेत. एक पहिलं फर्निचर आहे 15,000चं आणि दुसरं फर्निचर आहे 10,000चं. एकूण 2 फर्निचर 25,000चे आहेत. पहिल्या फर्निचरला डेट नसल्यामुळे ते ओपनिंगचं आहे आणि हे ॲडजस्टमेंटला सांगितल्याप्रमाणे 1 ऑक्टोबर 2012चं फर्निचर आहे. आता जेव्हा याच्यावर डेप्रिसिएशन येईल
आता बघा लँड बिल्डिंग आणि प्लांट मशीनरीला डेट दिलेलं नाही आहे, याचा अर्थ हे बॅलन्स आपण पूर्ण 1 वर्ष वापरले. तसंच हे पण आपण पूर्ण 1 वर्ष वापरले ओपनिंगचं. थोडंसं वेगळ्या कागदावर तुम्हाला 1 मिनिटात मी क्लिअर करून देतो पुढचे ॲडजस्टमेंट सॉल्व करताना. तर बघा आता तुम्हाला ही दुसरी ॲडजस्टमेंट समजली का बघा. अगोदर दुसऱ्या ॲडजस्टमेंटचं काय होतं की आपण फर्निचर खरेदी केलं 10,000चं, ते ॲसेट्स आहे, चुकून ॲसेट्समध्ये न लिहिता चुकून परचेसमध्ये लिहिले गेलेले आहेत. परचेसमध्ये आपण फक्त मालाची नोंद करतो, तर फर्निचर ही आपली ॲसेट्स आहे, म्हणून परचेसमधून लेस केलं आणि फर्निचरला ॲड करून टाकलं. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता तिसऱ्या ॲडजस्टमेंटला काय म्हटलं बघा, डेप्रिसिएशन आहे लँड बिल्डिंगवर 10%, प्लांट अँड मशिनरीवर 10% आणि फर्निचरवर 20%. मी इथे लिहून ठेवलेलं आहे. आता बघा लँड बिल्डिंगवर तारीख आणि प्लांट मशिनरीवर काही तारीखचा विषयच नाही आहे, म्हणून 10% डायरेक्ट आपण चार्ज करू. याच्यावर 3 लाखावर 10% 30,000 जर आकारले तर बॅलन्स बाहेर उरतोय 270, आणि 60,000वर 10% जर आपण घेतले तर 6,000 रुपये लेस करून 54,000 रुपये बाहेर येतील. आता राहिला विषय फर्निचरचा सगळ्यात महत्त्वाचं. तर बघा आता थोडंसं कागदावर समजावून सांगतो. बघा आपण अकाउंटिंग नेहमी जे करतो समजून घ्या, आपलं अकाउंटिंग नेहमी 31 मार्चला संपत असतं, आणि ह्या उदाहरणामध्ये आपलं अकाउंटिंग इयर 31 मार्च 2013ला संपणार आहे. आता विषय असा आहे, ही आपली एंडिंग आहे. यात काय झालेलं आहे, 2 फर्निचर आपल्याकडे आहेत. एक पहिलं फर्निचर पहिलं ते आहे 15,000चं, आणि अजून एक फर्निचर आपल्याकडे आहे दुसरं ते 10,000चं. तर बघा आता पहिलं फर्निचर 15,000, दुसरं फर्निचर 10,000. जे पहिलं फर्निचर आहे ते आहे 1/4/2012 पासूनचं, आणि दुसरं फर्निचर ॲडजस्टमेंटला सांगितल्याप्रमाणे 1 ऑक्टोबर 2012. इतकं क्लिअर झालं. आता बघा आपलं एंडिंग काय तारखेची आहे, 31 मार्च 13. तर बघा आता मी तुम्हाला क्लिअर करून देतो. 31 मार्च 13ला आपल्याकडे एकूण 25,000चे फर्निचर आहेत. 31 मार्चला बघा इथे लिहून दिले मी 15 आणि 10 25,000 रुपये. तर 25,000मधून काय झालं, पहिलं फर्निचर 15,000 ते उदाहरणात दिलेलं आहे, ते ओपनिंगचंच आहे. मग आता ही किती महिने वापरलं आपण, 12 महिने वापरलं. आणि दुसरं फर्निचर 10,000चं आहे, ते फक्त किती महिने वापरलं आपण, 6च महिने वापरलं. इथपर्यंत क्लिअर असेल. मग आता नियमाप्रमाणे जे फर्निचर जितके महिने आपण वापरलं असेल तितक्या महिन्यांचं डेप्रिसिएशन आपण घेणार. तर मग पहिलं फर्निचर 12 महिने वापरलं, दुसरं 6 महिने वापरलं, तर पहिल्या फर्निचरवर 12 महिन्यांचं घ्या, दुसऱ्या फर्निचरवर 6 महिन्याचं घ्या, दोघांची ॲडिशन करा आणि 25मधून लेस करा. तर बघा आता मग 15,000 रुपयांवर 20%, 20/100 याच्यासाठी करायचे असतात, कारण पर्सेंटेज नेहमी 100मधून काढतो. किती महिने वापरलं आहे, 12, म्हणून 12/12. याला काही व्हॅल्यू नाही, कट करून टाकले. 1 0 इथून कट झाला, इथून 1 कट झाला, इथून पण 1 कट, इथून पण 1 कट. 1500 गुणिले 2 जर केले तर हे डेप्रिसिएशन सापडलं आपल्याला 12 महिन्यांचं. पण किती रुपयांवर, 15,000 रुपयांवर. 3,000 एक डेप्रिसिएशन सापडलं. अजून आता याच्यावर काढू 10,000 रुपयांवर. पण हे 10,000चं जे फर्निचर आहे ते 1 ऑक्टोबर 12ला खरेदी केलं आहे. 1 ऑक्टोबर 12 ते 31 तारखेला आपण डेप्रिसिएशन आकारतो आहोत, तर 6च महिने वापरलेलं आहे, म्हणून ते आपण फक्त 6च महिन्यांचं डेप्रिसिएशन आकारणार. हे मागच्या वर्षी आपण डेप्रिसिएशन टॉपिकमध्ये शिकलो. तर बघा कसं काढणार, 10,000 गुणिले 20/100 याच्यासाठी, कारण पर्सेंटेज नेहमी 100मधून काढतो, हे 20% आहेत. आता पुढे महिने 6 महिने वापरले म्हणून भागिले 12. आता 6 1 6, 6 2 12, बे 1 बे, बे 1 बे, इथे कट झाला, इथे 1 0 कट, इथून 1 0 कट, इथून 1 0 कट, इथून 1 0 कट. फक्त उरलेलं आहे 1,000. हे किती महिन्यांचं आलं, 6 महिन्यांचं. तर बघा दोघं डेप्रिसिएशन मिळून एकूण झालं किती, 4,000, आणि ते कितीवर येईल आता, 25,000वर टोटल डेप्रिसिएशन. इथे व्हिडिओ पुन्हा पॉज करून ही एक वर्किंग नोट तुम्ही आन्सर जवळ लिहून ठेवा, त्याला मी नाव देतो.
डेप्रिसिएशन ऑन फर्निचर वर्किंग नोट नंबर 1. इतकं तुम्ही आता तुमच्याकडे लिहून घ्या व्यवस्थित. 4,000 डेप्रिसिएशन कसं आलं हे लिहून घ्या. नाही समजलं तर मला मॅसेज करा किंवा कॉल करा. तर आता फर्निचरचं डेप्रिसिएशन आपण काढलं मित्रांनो 4,000 रुपये. 25,000मधून 4,000 लेस केले 21,000 रुपये बाहेर. मग आता बघा 3 डेप्रिसिएशन झाले. एक पहिलं 30,000, नंतर प्लॅन्ट मशिनरीवर 6,000 आणि फर्निचरवर 4,000. तिघं डेप्रिसिएशन प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ट्रान्सफर करू. टू डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 30,000. प्लांट अँड मशिनरी 6,000. फर्निचर 4,000. टोटल डेप्रिसिएशन 40,000 बाहेर. ही एक महत्त्वाची ॲडजस्टमेंट संपली. आता एक लास्ट ॲडजस्टमेंट आहे RDDची. लक्षात घ्या 2 प्रकारचे RDD असतात. एक ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला दिलेला आहे तो ओल्ड आहे, ॲडजस्टमेंटचा आहे तो न्यू आहे. मी सांगितल्याप्रमाणे ॲडजस्टमेंटच्या वेळेला मी समजून दिलं की न्यू RDD नेहमी लेस करायचा ॲसेट्समधून डेटर्समधून. तर 88,000वर 5% जर आपण काढले तर 4,400 रुपये येतात. इथे बॅलेन्स होऊन जाईल 83,600. इथे आपण लेस केलं. आता यानंतर सगळ्यात महत्त्वाचं बॅलन्स की आपण इथून तर 4,400 हा कोणता झाला न्यू RDD. आणि उदाहरणामध्ये चेक करा तुमच्या उदाहरणामध्ये ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला 2,000 RDD दिला आहे का सापडला. तो ओल्ड आहे. तर कोणता मोठा येतो आहे हा न्यू. इथला हा न्यू मोठा येतो आहे. मग नियमाप्रमाणे मोठ्या अमाऊंटमधून लहान अमाऊंट लेस होईल म्हणजे न्यूमधून ओल्ड लेस होईल. इतकं क्लिअर झालं. तर नेमकं कुठे आहे तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. तर मग इथं येऊ आपण. इथं नाव देऊ टू न्यू RDD लेस ओल्ड RDD. न्यू RDD आहे 4,400, ओल्ड आहे 2,000, लेस करून 2,400 बाहेर. संपली ॲडजस्टमेंट. ही ॲडजस्टमेंट महत्त्वाची होती. IMP ॲडजस्टमेंट आहे. ही ॲडजस्टमेंट असं समजून घ्या. यावरून तुम्हाला याची मराठीतून माहिती मी तुम्हाला कागदावर लिहून ग्रुपमध्ये मी सेंड करून देईल. आता सर्व ॲडजस्टमेंट संपल्या. अकाउंट्स आपल्याला क्लोज करायचे आहेत. अकाउंट्स क्लोज करून देताना फक्त मी पार्टनर्स करंट अकाउंटपर्यंत अकाउंट क्लोज करून मागच्या क्वेश्चनसारखं टॅली करायला अमाऊंट तुम्हाला देईल बॅलन्स शीट. तर बघा अकाउंट्स क्लोज करू. सगळ्यात पहिले ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट्सची क्रेडिट साईडची बेरीज करू. 2 0 कॉमन आहेत. 6 जसं तसा. 2 आणि 4 पुन्हा 6. 2 आणि 9 11शी 1 कॅरी ऑन. 1 आणि 1 2. 2,16,600. यानंतर आता वरच्या अमाऊंट आपण लेस करू. इथे जो फरक येईल त्याला आपण नाव देऊ टू ग्रॉस प्रॉफिट. पण हा कसा काढायचा ह्या अमाऊंटमधून वरच्या सर्व अमाऊंट आपल्याला लेस करायचे आहेत. मग इथे आपण साईडला वर्किंग नोट करत असतो. तुम्ही वेगळ्या पेजवर वर्किंग नोट करायची आहे. इथे मी साईडलाच करून घेतो. 2,16,600मधून वरच्या अमाऊंट आपल्याला लेस करायचे तर ग्रॉस प्रॉफिट सापडेल. वरच्या अमाऊंटची बेरीज करू. 2 0 कॉमन आहेत. 6 आणि 7 13 आणि 8 21शी 1 अच्छाला 2. 2 आणि 8 10 आणि 3 13 आणि 9 22 आणि 2 24. परत अच्छाला 2. 2 आणि 2 4 आणि 9 13. 13 आणि 3 16. लेस करू 500. 2 11तून 6 गेले 5. 52,500 रुपये माझ्या माहितीप्रमाणे इथे ग्रॉस प्रॉफिट येतो आहे. ज्यांना पण अकाउंट्स क्लोज करता येत असतील त्यांनी व्हिडिओ पॉज करून पुढची प्रोसेस करून ठेवा. नंतर चेक करा. इथे जो फरक आलेला आहे तो आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला घेत असतो बाय ग्रॉस प्रॉफिट. 52,500 रुपये.
आता इथे आपण क्लोज करू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डेबिट जास्त आहे की क्रेडिट ते आपण अगोदर चेक करू. इथे 52 आणि 5 57 एक 58,000 टोटल आहे क्रेडिट साईडला. आत्तापर्यंत आपण बघितले मागच्या 8 क्वेश्चनपैकी 7 क्वेश्चनमध्ये डेबिट साईड कमी होती, क्रेडिट साईड जास्त होती. एकाच क्वेश्चनला डेबिट जास्त होती, इथे पण डेबिट जास्त आहे. चेक करा. क्रेडिटला टोटल आहे 58,000, डेबिट बघा 40. आणि बघा इथे थोडंसं व्यवस्थित जर बघितलं तर आपली डेबिट साईड जास्त आहे. ते डेबिटचे आपण अगोदर बेरीज करून घेऊ. 2 0 कॉमन, नंतर 4 आणि 3 7, 7 आणि 7 14 आणि 6 20 0, हातच्याला 2, 2 आणि 2 4, 4 आणि 7 11, 11 आणि 4 15 आणि 3 18 8, हातच्याला 1, 1 आणि 4 5 आणि 1 6, 68,000 डेबिट साईड टोटल आहे. क्रेडिटला घेऊ 68,000 आणि इथली टोटल किती सांगितली होती? फक्त 58,000. म्हणजे इथे डिफरंट येईल नेट लॉस. 68मधून 58,000 लेस केले, इथे डिफरंट आला 10,000 रुपये. त्याला नाव दिलं नेट लॉस. काही फरक पडत नाही. डेबिटला फरक आला नेट प्रॉफिट, क्रेडिटला फरक आला तर नेट लॉस. क्रेडिटला जो फरक आला नेट लॉस तो जया आणि मायाला त्यांच्या रेशोने वाटून द्या. जया आणि माया. तर बघा त्यांचा रेशो दिला उदाहरणात, चेक करा. उदाहरणामधला रेशो त्यांचा मला वाटतं 2:3 दिला सुरुवातीला. म्हणजे जयाचा रेशो आहे 2 आणि मायाचा रेशो आहे 3. म्हणजे एकूण 2:3ने आपल्याला हा खर्च लॉस वाटून द्यायचा आहे 5 भागांमध्ये. कसा वाटणार बघा. 10,000 भागीला 5 करायचे. का बरं 5 करायचे? त्यांचा रेशो काय आहे? जयाचा 2 आणि मायाचा 3. म्हणून 3 आणि 2 5 भागीला 5 केले. 5 1 5, 5 2 10. 2,000चा 1 भाग आला. लक्षात घ्या 2,000चा 1 भाग. 2,000चा 1 भाग आल्यानंतर जयाचे किती भाग आहेत? 2. मग 2,000 गुणिले 2 केले. जयाला लॉस सहन करावा लागेल 4,000 आणि मायाला 2,000 गुणिले 3 मायाला सहन करावा लागेल 6,000. असं एकूण 10,000चं आपण डिस्ट्रीब्यूट केलं. इथे कोणत्या साईडला फरक आला? क्रेडिट साईडला. तर करंट अकाउंटचे आपण डेबिटला ट्रान्सफर करू. इथे नाव देऊ टू नेट लॉस. बेसिक व्हिडिओमध्ये मी समजवलं आहे बघा. करंट किंवा कॅपिटलचा बॅलन्स कोणत्याही प्रकारे कमी होत असेल तर डेबिटला फरक येईल. त्यात नेट लॉस पण मी लिहून दिलेलं होतं. तर इथे बघा 4,000 आणि इथे आले 6,000. आता सगळ्यात महत्त्वाचं हे करंट अकाउंट आहे. सिम्पल आहे, काही टेन्शन घेऊ नका. आत्तापर्यंत आपण जे क्वेश्चन बघितले त्या प्रत्येक क्वेश्चनमध्ये क्रेडिट साईड जास्त होती दोघांची पण इथे काय होतं आहे, एकाची डेबिट जास्त आहे, एकाची क्रेडिट जास्त आहे. काहीच फरक पडत नाही. आपण पहिल्याचं बघू. जयाची क्रेडिटला 3,400 आहेत, डेबिटला 4,500 आहेत. मग अगोदर आपण डेबिटची टोटल करून नियमाप्रमाणे जी साईड जास्त असेल त्याची आपण टोटल करतो 4,500. 4,500मधून 3,400 जर लेस केले तर 1,100 इथे डिफरंट येईल. याला आपण नाव देऊ बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आत्तापर्यंत डेबिटला जेव्हा फरक आला तो बॅलन्स आपण लायबिलिटीमध्ये लिहित गेलो. पण इथे क्रेडिटला फरक आल्यामुळे आपण ॲसेटला घेऊ करंट अकाउंट जया 1,100 रुपये बाहेर. आणि बघा मायाचं काय होतं आहे, 7,500 डेबिटला आहेत, 9,100 रुपये क्रेडिटला आहेत. क्रेडिट जास्त आहे, क्रेडिटची अगोदर बेरीज केली बघा. याची डेबिट जास्त होती, याची क्रेडिट जास्त आहे. 9,100मधून 7,500 जर लेस केले तर डिफरंट येईल 1,600. याला आपण नाव देऊ टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आता नेहमीप्रमाणे डेबिटला फरक आलेला आहे मायाचा, मग आपण तो क्रेडिटला घेऊ. क्रेडिटला डेबिटला फरक आला म्हणजे लायबिलिटीमध्ये घेऊ. इथे नाव देऊ आपण करंट अकाउंट माया 1,600 रुपये. आणि सर्व बॅलन्सेस मी इथे तुम्हाला ट्रान्सफर करून दिलेले आहेत. स्क्रीनशॉट काढा, व्यवस्थित बघून घ्या आणि पूर्ण उदाहरण टॅली करा. बघा इथपर्यंत मी बघा आता तुम्हाला व्यवस्थित दिसतंय. स्क्रीनशॉट काढून घ्या फटक्यात. इथपर्यंत स्क्रीनशॉट काढून घ्या
आणि आन्सर व्यवस्थित चेक करून टोटल करून मला ग्रुपवर टॅली अमाऊंट सांगायची आहे.